आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी। न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्यासोबत आपल्या अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध पत्रकार, दैनिक देशोन्नतीचे पत्रकार, तसेच गेल्या 25 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सातत्यानं काम करणारे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे असे मंगेश तायडे आपल्यासोबत आहे। मंगेश भाऊ नमस्कार। नमस्कार। आज मंगेश भाऊ कडून आपण पत्रकारांच्या अनेक समस्या असतात, पण त्या पत्रकार स्वतःच्या समस्या कधी जनतेपुढे किंवा शासनापुढे मांडत नाही। तर आज या ग्रेट भेटमध्ये मंगेशजी तायडे यांच्याकडून आपण या समस्यांचा उहापोह करून घेऊया। कारण लोकशाहीचा आधारस्तंभ जरी चौथा आधारस्तंभ पत्रकारिता असली तरी त्या चौथ्या आधारस्तंभाकडे शासन, प्रशासन आणि जनतेचं लक्ष दुर्लक्ष या सर्व विषयावर आपण इत्थंभूत चर्चा करणार आहोत। मंगेशजी नमस्कार। आज या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आजपासून जी चर्चा आपली होणार आहे या चर्चेचा पहिला प्रश्न, कारण की सर्व पत्रकार बांधवांना आणि संपूर्ण नागरिकांना, प्रशासनाला या चर्चेच्या माध्यमातून किमान पत्रकारांच्या समस्या थेट आणि ग्रेट या पद्धतीने कळेल असं मला वाटतं। मंगेशजी, तुम्हाला पहिला प्रश्न असा असेल माझा की पत्रकारिता करत असताना ज्या ग्रामीण भागातील पत्रकारांना किंवा शहरी भागातील पत्रकारांना अडचणी येतात, यात शासनाने काय भूमिका घेतली पाहिजे, काय त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे? नमस्कार। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्त सर्वांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। दिनकरजी, आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये मला आमंत्रित केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार। आणि पत्रकारांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आणि सर्वप्रथम पाहिलं तर गेल्या 20-25 वर्षापासून मी पण एक ग्रामीण पत्रकार आहे आणि काही पत्रकार संघटनेचं मी जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस वगैरे असे अनेक पदं भूषवलेली आहे। आणि त्यासोबतच ज्या पत्रकारांच्या समस्या आहेत, विविध समस्यांवर संघटनेच्या माध्यमातून आम्ही खूप वेळा आवाज सुद्धा उचललेला आहे, आपण सुद्धा सोबत राहिलेले आहात। खरं पाहता सर्वात जास्त समस्या आपण म्हणतो की ग्रामीण भागातील पत्रकारांना आहे, पण ग्रामीण भागातील पत्रकारांसोबतच शहरी भागातील पत्रकारांसुद्धा त्या समस्या दैनंदिन जीवनात भेडसावत असतात। आता आपण जर सुरुवातीला ग्रामीण भागातील पत्रकारांचा जर विचार केला तर आजही ग्रामीण भागातील पत्रकारांना ते गेल्या 30-40 वर्षापासून 50 वर्षापासून पत्रकारिता करतात, मात्र त्यांना वृत्तपत्र संस्थेकडून किंवा शासनाकडून कोणत्याही प्रकारचं मानधन आजपर्यंत मिळालेलं नाही। आणि मानधनच नाही तरी ते फक्त आपण पत्रकार आहोत, एक आपल्याकडे जबाबदारी आहे। जरी लोकशाहीचा चौथा स्तंभ आता नसलो आपण, परंतु एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आपल्या पत्रकारितेला मानलं जातं, त्यामुळं ती एक जबाबदारी घेऊन आपल्या ग्रामीण भागातले आणि शहरी भागातल्या पत्रकारांना वेतन वगैरे सर्व गोष्टी असतात, पण ग्रामीण भागातील पत्रकार निःशुल्क सेवा देत आहे आणि निःशुल्क सेवा देत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागत आहे। विशेष म्हणजे आता पत्रकारिता करताना ग्रामीण भागात पत्रकारिता करणं खूप कठीण आहे। तुम्ही या ठिकाणी एखाद्या राष्ट्रीय लेवलची बातमी विरोधात लिहू शकता, परंतु तुम्ही एखाद्या गावच्या सरपंच विरोधात किंवा एखाद्या ग्रामपंचायतच्या सदस्य विरोधात बातमी लिहिताना तुम्हाला काय त्रास होतो हे त्या गावातील पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारालाच माहिती असते। पण तेच तुम्ही जर शहरामधली जर पत्रकारिता करत असाल तर तुम्ही कोणाच्या विरोधात जरी लिहिलं तर एक त्या लोकांना खुलासा करून किंवा त्या बातमीचं खंडन करून त्यांना एखादी सुविधा उपलब्ध करून देता येते, किंवा जे पत्रकारांनी जी भूमिका घेतलेली आहे किंवा जे पत्रकार म्हणजे बातमीमध्ये मांडलेलं आहे त्या बातमीचं आम्ही अशा प्रकारे खंडन करतो, इथपर्यंत सुविधा म्हणजे शहरांमध्ये आहे। मात्र ग्रामीण भागामध्ये जर बघितलं आपण तर थेट पत्रकारांना मारहाण केलेल्या घटना घडलेल्या आहेत, पत्रकारांना शिवीगाळ केलेल्या घटना घडलेल्या आहेत। काही ठिकाणी पोलीस स्टेशनच्या जरी बातम्या आपण विरोधात लिहिल्या तर पोलिसांनी सुद्धा ग्रामीण पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवले आहेत, अशा अनेक घटना आमच्या समोर आहेत। आणि या समस्यांसंदर्भात भरपूर वेळा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जेव्हा मी सुरुवातीला त्यामध्ये काम करायचो, आता जिल्हा मराठी पत्रकार संघामध्ये मी आहे। जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून वारंवार पत्रकारांना संरक्षण मिळावं, पत्रकारांना विमा कवच मिळावं, पत्रकारांना बसमध्ये सुविधा मिळाव्या अशा आणि त्यांना घरकुल सुद्धा मिळावं, या गोष्टीसाठी जिल्हा मराठी पत्रकार संघ सध्या कार्य करत आहे आणि ते पूर्णत्व सुद्धा जाईल असं मला वाटतं।
जे काळाची गरज आहे की इतर लोकांना घरकुलचा लाभ मिळतो, त्यांना विविध योजनेअंतर्गत त्यात पात्र ठरवलं जातं. पत्रकारांना असं दिसत नाही कुठं की शासनानं घरकुलसाठी लाभार्थी ठरवलं असेल किंवा एसटी बसची जी समस्या आपण जे बोलणार आहोत की एसटी बस ग्रामीण पत्रकाराचा जो दैनंदिन प्रवास असतो तो जिल्ह्यापर्यंत आणि जिल्ह्यातून गावापर्यंत असतो. तर एसटी बसचे तुम्ही सांगितलं होतं मागच्या भेटी दरम्यान की एसटी बसमध्ये सुद्धा सवलत असली पाहिजे. तर यासाठी काय सांगाल पत्रकारांच्या एसटी बस सवलतीबद्दल? एसटी बस सवलत आता तसं जर बघितलं तर अधिस्वीकृतीधारक जे पत्रकार आहेत त्यांना एसटी बस जे आहे त्यामध्ये विनामूल्य प्रवास आहे. अच्छा. मात्र अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच ही सुविधा आहे. ही सुविधा ग्रामीण भागातील जे जे पत्रकार पत्रकारिता क्षेत्रात कार्य करतात त्या सर्वांना मिळाले पाहिजे. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आमचा लढा आहे आणि त्या लढ्याला आजपर्यंत आम्हाला यश मिळालं नाही. केवळ राजकारणी किंवा शासनकर्ती जे लोक आहेत ते आम्हाला आश्वासन देतात, मात्र खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील पत्रकारांना या सुविधेची गरज आहे. आज स्वतःच्या टू व्हीलर एखादी जर घटना घडली, म्हणजे एखादी नांदगावपेठमध्ये जर घटना घडली आणि अमरावतीवरून जर इथं मला यायचं आहे एखादी बातमी कव्हर करायला तर मला 50-100 रुपयाचं पेट्रोल गाडीमध्ये टाकून यावं लागतं. अशा अनेक घटना दैनंदिन दिवसात घडत असतात आणि त्या कव्हर करताना आपला स्वतःचा खर्च होऊन जातो. कारण पत्रकार आहे ना, ती आपली जबाबदारी असते म्हणून ती घटना कव्हर करणं आणि वृत्तपत्राला पाठवणं एवढी आपली जबाबदारी असते आणि ती आपल्याला निभावीच लागते. परंतु अशा परिस्थितीत जर आपल्याला कुठे प्रवास करायचा असला दूरच्या ठिकाणी तर ते सुद्धा आपल्याच वाहनाने आपल्याला करावं लागते. ही सुविधा जर एसटी बसमध्ये जर आपल्याला विनामूल्य असली तर पत्रकारांचा तो जो खर्च आहे तो वाचेल असं मला असं वाटते. आणि शासनाने खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातील पत्रकारांची तेवढी जर काळजी केली तर मला असं वाटते की या पत्रकारी क्षेत्राला आणखी चांगले दिवस येतील. आता जर नवीन पिढीमध्ये जर बघितलं तर कोणीच पत्रकार म्हणजे पत्रकार म्हणून पुढे यायला कोणीच तयार नाही. बरोबर. एखाद्या कारखान्यात काम करू शकतात. आज चांगले टॅलेंटेड पत्रकार ग्रामीण भागात आहेत आणि वास्तव असं आहे की ते काही चांगले पत्रकार आजही कुठेतरी दुकानात एखाद्या कंपनीमध्ये काम करून आपला जीवनाचा जो चरितार्थ आहे तो चालवतात. मात्र अशा पत्रकारांना जर शासनाने जर बळ दिलं तर त्यांना जर थोडीशी एखादं पोटेन्शियल जर दिलं तर आणखीन ते पत्रकार जोमाने कार्य करतील आणि या क्षेत्राला एक चांगली दिवस येतील असं मला वाटते. जे पत्रकारांना चांगल्या पत्रकारांना ग्रामीण भागातून चांगली संधी उपलब्ध करून द्यायची असेल तर त्यांच्यासाठी शासनाने वेळोवेळी त्यांच्या प्रश्नांची दखल घेणे महत्त्वाचं आहे, जेणेकरून शासनाच्या दखल घेतल्यानंतर त्या पत्रकारांचं पुढील आयुष्य हे सुखमय होईल आणि पत्रकारिता चांगल्या पद्धतीनं तो करू शकेल असंच तुम्हाला म्हणायचं आहे. आणि हे सर्व करत असताना पत्रकारांपुढे अनेक अडचणी अशा येतात की एखादं वृत्त संकलन करायचं आहे किंवा आणखी काही असतात त्या अडचणी. तर प्रवासाची बात या संदर्भात काय सांगाल? आता पहिली समस्या तुम्हाला मगच बोलताना सांगितली की एखादी वृत्त संकलन करत असताना एखाद्या विरोधात जर बातमी लिहिली तर ते लोक थेट पत्रकारांच्या घरापर्यंत पोहोचतात, हल्ला करतात. तर पत्रकार संरक्षण कायदा जो आहे तो यासाठीच आहे की जर अशा प्रकारची जर घटना घडत असेल तर पत्रकारांना त्यामध्ये संरक्षण मिळालं पाहिजे आणि हल्लेखोरांवर कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि त्यांना त्यामध्ये जास्तीत जास्त सजा सुद्धा मिळाली पाहिजे असं त्यातलं प्रावधान आहे. मात्र काय होतं की तो पत्रकार पोलिसांच्या सुद्धा विरोधात त्या बातमी लिहित असतो. कधी काही त्यांचे अवैध धंदे असतील, काही असतील किंवा कारवाई करण्यात काही हयगय केली असेल तर अशा वेळेस पत्रकार निपक्षपणे त्या पोलिसांच्या विरोधात सुद्धा लिहितो. मात्र जेव्हा अशी घटना घडते तर त्या पत्रकाराला दोषी ठेवूनच त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतात. त्याच्यामुळे शासनाने या गोष्टीची खातरजमा करून त्या पत्रकारावर जर हल्ला होत असेल आणि तो कोणत्या कारणाने झाला असेल तर याची एक निश्चित एखादी समिती त्यांनी तयार करून त्या पत्रकारांना संरक्षण कसं देता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्येष्ठ पत्रकार बरेचसे पत्रकारिता क्षेत्रात होऊन गेले किंवा सध्या स्थिती आपण पाहतो नवीन पत्रकारांची तर याकडे वाटचाल नाहीच. नवीन पत्रकार पूर्णतः या पत्रकारिता क्षेत्रापासून अलिप्त झालेले आहे आणि जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याही अनेक समस्या असतात. कारण कसं शासनाच्या सेवानिवृत्तीनंतर अनेक वेतनाच्या योजना आहेत, मात्र पत्रकारांसाठी तशी कोणती योजना नाही शासनाची. तर या ज्येष्ठ पत्रकारांसाठी काय सांगाल, शासनाकडनं काय अपेक्षित आहे? अनेक ज्येष्ठ पत्रकार आपल्या अमरावती जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि या पत्रकारितेच्या क्षेत्रात ज्या ज्या पत्रकारांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे असे भरपूर पत्रकार आज ज्येष्ठ आहेत आणि
खऱ्या अर्थानं त्यांनी पत्रकारितेला काही वर्षांपूर्वी सुगीचे दिवस आणलेले होते. भरपूर प्रमाणात जो कोणत्या विभागामध्ये भ्रष्टाचार असेल, कोणावर अन्याय होत असेल, अशा मोठमोठ्या घटना त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. मात्र आज वयोमानानुसार त्यांची तसं जर बघितलं तर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती या पत्रकारितेतून घेतली आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही जर बघितलं तर ज्येष्ठ नागरिक जे आहे त्यांना शासनाकडनं काहीतरी अल्पशा मानधन मिळते आणि त्या अल्पशा मानधनावर ते आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र पत्रकार अशी जमात आहे की त्या पत्रकारांना ना कोणतं वेतन तर तेव्हा तर मिळालंच नाही. मात्र जेव्हा ते वृद्ध झाले, ज्येष्ठ झाले, अशांना सुद्धा शासनाने कोणत्याच प्रकारची मदत केलेली नाही. अशा ज्येष्ठ पत्रकारांची यादी शासनाने जिल्हा माहिती कार्यालयाकडनं घेऊन असे जे काही पत्रकार असतील त्या पत्रकारांना जर काही मानधन देता आलं किंवा काही पेन्शन जर देता आली तर होऊ शकते की त्यांचं जे काही पुढचं आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे जगतील असं मला वाटतं. आता ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की पुढचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या ते जगतील, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा समस्या असतात की ज्यावेळेस कोणी घरचं आजारी पडतं तर त्यांच्याकडे किंवा आमच्याकडे वेळेवर पैसा लावायला नसतो, कारण की पत्रकाराचं मानधन हे तोडकं मानधन असतं, त्यामुळे त्याकडे पैसा उपलब्ध. शासनाने आरोग्य संदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे पत्रकारांबद्दल असं तुम्हाला वाटतं? पत्रकारांच नव्हे तर सर्व नागरिकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत आणि त्याच योजना बहुतेक पत्रकारांनाही लागू आहेत. मात्र माझी शासनाला अशी विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की शासनाने जे आज घडीला पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणारे पत्रकार आहेत त्यांच्या कुटुंबाचा एक संयुक्त विमा काढावा आणि जसं ESIC वगैरे असतो त्या ESIC सारख्या ठिकाणी त्या कुटुंबाचं कोणताही जर आजारपण असेल तर ESICच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार व्हावे. नाही ESIC तर जे काही शासकीय रुग्णालय असतील त्या ठिकाणी एखादा कक्ष आरक्षित असावा, त्यांच्यासाठी एखादी रूम त्यांच्यासाठी आरक्षित असावी. अशा ठिकाणी त्यांना उपचार घेता आले पाहिजे. म्हणजे शासन तर भरपूर लोकांना सुविधा देतंच, त्यात दुमत नाही आहे. मात्र पत्रकारांना जर सुविधा दिल्या आरोग्याच्या बाबतीत तर मला असं वाटतं की त्या पत्रकार कुटुंबातलं कोणी आजारी राहणार नाही आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी असं मला वाटतं. हा प्रश्न असा असेल आपणास की शासनाच्या अनेक समस्या असतात, जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर संजय गांधी निराधार योजना असेल, आत्मीयची समिती असेल, अन्नधान्य पुरवठा विभागाची समिती असेल, अशा अनेक समित्या शासनाच्या असतात. मात्र त्यामध्ये पत्रकारांचा काही वाटा नसतो किंवा त्यांना स्थान नसतं. त्या संदर्भात काय सांगा? शासनाच्या अशा अनेक समित्या आहेत आणि शहरासोबतच ग्रामीण भागात सुद्धा ग्रामपंचायत स्तरावर अशा खूप काही समित्या आहेत की ज्यामध्ये पत्रकारांचं स्थान असणं आवश्यक आहे. मात्र स्थानिक राजकारण जे काही असतं त्या राजकारणामुळे पत्रकाराला त्या समितीतून दूर ठेवलं जातं. हा प्रकार बहुतांश वेळा होतो. मात्र ज्या गावातील तंटामुक्त समित्या असतील, पाणी पुरवठा समित्या असतील, शाळा व्यवस्थापन समिती असेल, अशा सर्व समित्यांमध्ये गावातील स्थानिक रहिवासी असलेला एक पत्रकार असावा आणि जेणेकरून की त्यांच्या काही समस्या ज्या असतील त्या सुद्धा पत्रकाराच्या माध्यमातून तुम्हाला मांडता येईल. हा त्यामागचा खरा हेतू आहे आणि त्या समितीची किंवा त्या योजनेची चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार सुद्धा करता आला पाहिजे, ही त्यामागील शासनाची भूमिका आहे. मात्र स्थानिक राजकारणी लोकांमुळं काही महत्त्वाच्या समित्यावर पत्रकारांना ठेवल्या जात नाही. कारण पत्रकारांना जर त्या समित्यांमध्ये ठेवलं तर त्यांचे जे घोळ करण्याच्या ज्या प्रक्रिया असतात तिथे कुठंतरी त्यांना असं वाटतं की यांच्यामुळे गदा येईल, म्हणून ते लोक आपल्याला त्या समितीमध्ये ठेवत नाहीत. मात्र शासनाला आपण या संघटनेच्या वतीनं एखादा पत्रव्यवहार करून आपण तशी मागणी करून घेऊया, जेणेकरून ज्या गाव स्तरावरील समित्या आहेत किंवा जिल्हा स्तरावरील समित्या आहेत त्या प्रत्येक समितीमध्ये एक पत्रकार असलाच पाहिजे. बरोबर. आणि या समितीत पत्रकार असला पाहिजे हे तुमची मागणी योग्य आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकप्रतिनिधींपर्यंत ही माहिती पोहोचेलच. आणि हे सर्व होत असताना पत्रकार काळाची गरज आणि पत्रकार समाजाचा आरसा या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला कुठंतरी मान्यता मिळाली पाहिजे, कुठंतरी महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे आणि त्यातून या सर्व समाजाची पारदर्शकता, खरा चेहरा समोर आणण्याचं काम आणि त्याचं व्रत घेतलेले पत्रकार यांना कुठंतरी पाठबळ मिळायला पाहिजे असं यावेळी मला वाटतं.
आणि आज या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.